नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. सिमेंटमध्ये वापरले जाणारे पूरक घटक म्हणजे सप्लिमेंटरी सिमेंटिशियस मटेरियल्स किंवा SCMs. आपल्याकडे काही तांत्रिक माहिती आहेत, लेख आहेत आणि आपला उद्देश आहे की हे घटक सिमेंट कॉन्क्रीटला अधिक चांगलं म्हणजे मजबूत आणि टिकाऊ कसं बनवतात हे समजून घेणं. नमस्कार. हो, हे SCMs म्हणजे खूप बारीक कण असलेले पदार्थ असतात. बरोबर. बरेचदा हे औद्योगिक उपउत्पादने असतात. हे काय करतात की सिमेंटच्या हायड्रेशनमध्ये तयार होणाऱ्या कॅल्शियम हायड्रॉक्साईड बरोबर रासायनिक प्रक्रिया करतात. याला आपण पोझोलॅनिक किंवा सिमेंटिशियस प्रक्रिया म्हणतो. अच्छा. यामुळे काय होतं, एक तर सिमेंट कमी लागतं आणि दुसरा म्हणजे कॉन्क्रीटचे गुणधर्म सुधारतात. समजलं. चला तर मग फ्लाय ॲश पासून सुरुवात करूया. ही औष्णिक वीज प्रकल्पांमधनं निघते नाही का? बरोबर. फ्लाय ॲश याचे कण कसे असतात तर गोल आणि खूप गुळगुळीत. म्हणजे विचार करा, जणू काही आपण कॉन्क्रीटमध्ये छोटे छोटे बॉल बेरिंग टाकले आहेत. ओ, अच्छा. पण मग काय होतं, मिश्रण जास्त प्रवाही बनतं, कमी पाण्यातही काम होतं, म्हणजे कार्यक्षमता सुधारते. पण मग मजबूतीचं काय? लगेच फरक पडतो? नाही, तिथे थोडा वेगळा प्रकार आहे. फ्लाय ॲशची जी पोझोलॅनिक प्रक्रिया आहे ती जरा हळू होते. म्हणजे सुरुवातीचे काही दिवस किंवा आठवडे फ्लाय ॲश वापरलेल्या कॉन्क्रीटची ताकद फक्त सिमेंट वापरलेल्या कॉन्क्रीटपेक्षा थोडी कमी असू शकते. अच्छा, म्हणजे सुरुवातीला थोडं थांबावं लागतं. पण मग नंतर काय फायदा? लोक का वापरतात हे इतकं? अगदी. नंतर म्हणजे दीर्घकाळात हेच फ्लाय ॲशचे कण हळूहळू कॅल्शियम हायड्रॉक्साईडसोबत प्रक्रिया करतात आणि अतिरिक्त सिमेंटसारखे बॉन्डिंग तयार करतात. यामुळे अंतिम मजबूती आणि टिकाऊपणा खूप वाढतो. विशेषतः जी क्लास F फ्लाय ॲश असते ना, ती सल्फेट अटॅकपासून चांगलं संरक्षण देते. सल्फेट अटॅक म्हणजे गटारं किंवा जमिनीखालच्या बांधकामासाठी हे महत्वाचं असेल. अगदी बरोबर. बरं, आता स्लॅग बद्दल बोलूया, म्हणजे GGBS. हा लोखंड बनवण्याच्या प्रक्रियेतून मिळतो, बरोबर? हो, ग्राउंड ग्रॅन्युलेटेड ब्लास्ट फर्नस स्लॅग हा पण एक उत्तम SCM आहे. याची प्रक्रिया फ्लाय ॲशपेक्षाही हळू असते आणि ती स्वतःच सिमेंटसारखी म्हणजे सिमेंटेशियस असते. याचा एक मोठा फायदा म्हणजे यामुळे कॉन्क्रीट सेट होताना उष्णता खूप कमी बाहेर पडते. उष्णता कमी, त्याचा काय उपयोग? खूप महत्त्वाचा उपयोग आहे. जिथे मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटिंग होतं म्हणजे धरणं किंवा मोठे पाया, तिथे उष्णतेमुळे तडे जाण्याचा धोका असतो. स्लॅग वापरल्याने हा धोका खूप कमी होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्लॅगमुळे कॉन्क्रीटची सच्छिद्रता म्हणजे पाणी आत शिरण्याची क्षमता खूप कमी होते. अच्छा. इतकी कमी की पाणी किंवा क्लोराईडसारखी हानिकारक रसायनं आत सहजासहजी शिरू शकत नाहीत. त्यामुळे समुद्राजवळच्या बांधकामासाठी हे खूप चांगलं आहे. म्हणजे फ्लाय ॲश आणि स्लॅग हे दीर्घकालीन टिकाऊपणासाठी चांगले आहेत. पण समजा आपल्याला खूप लवकर आणि प्रचंड ताकद हवी असेल तर? इथे सिलिका फ्यूमचा उल्लेख आहे आपल्या नोंदींमध्ये. त्याचे कण म्हणे खूपच सूक्ष्म असतात. हो, सिलिका फ्यूम हे एकदम वेगळं प्रकरण आहे. फेरोसिलिकॉन बनवताना हा मिळतो आणि याचे कण इतके बारीक असतात की सिमेंटच्या कणांपेक्षा जवळजवळ 100 पट लहान. काय सांगता? 100 पट? हो, आणि हे 2 प्रकारे काम करतात. एक, ते सिमेंटच्या कणांमधल्या मोकळ्या जागा भरून काढतात, म्हणजे फिलर इफेक्ट. कॉन्क्रीट एकदम घट्ट बनतं. आणि दुसरं, त्यांची पोझोलॅनिक प्रतिक्रिया फ्लाय ॲश किंवा स्लॅगपेक्षा खूप म्हणजे खूपच वेगवान. अरे बापरे. मग याचा परिणाम काय? परिणाम प्रचंड मजबूती आणि अत्यंत कमी सच्छिद्रता, म्हणजे अक्षरशः अभेद्य कॉन्क्रीट बनतं. क्लोराईड किंवा इतर रसायनांना अजिबात दाद देत नाही. म्हणून उंच इमारती, पूल किंवा जिथे खूप जास्त टिकाऊपणा हवा आहे तिथे हे वापरतात. पण काही आव्हान सणारच. हो, आहे ना. हे कण इतके सूक्ष्म असल्यामुळे मिश्रणात पाण्याची गरज खूप वाढते. त्यामुळे मिश्रण वर्केबल ठेवण्यासाठी सुपर प्लास्टिसायझर नावाचं केमिकल वापरावं लागतं. अच्छा, म्हणजे खर्च वाढू शकतो थोडा? हो, थोडा खर्च वाढतो. हे 3 मुख्य झाले, फ्लाय ॲश, स्लॅग आणि सिलिका फ्यूम. पण आपल्या माहितीमध्ये तांदळाच्या कोंड्याची राख म्हणजे आरेचे आणि मेटाकाओलिन यांचाही उल्लेख आहे. त्यांचं काय? ते पण महत्वाचे आहेत. आरेचे म्हणजे राईस हस्क ॲश. तांदळाचं टर्फल विशिष्ट तापमानाला जाळल्यावर ही राख मिळते. आणि मेटाकाओलिन हे केओलिन माती भाजून तयार करतात. हे दोन्ही म्हणजे सिलिका फ्यूमसारखेच खूप जास्त प्रतिक्रियाशील आहेत, हायली पुझोलॅनिक. ते सुद्धा मजबूती आणि टिकाऊपणा वाढवतात.
पण त्यांची उपलब्धता स्थानिक पातळीवर असते आणि त्यांच्या गुणवत्तेत फरक असू शकतो. म्हणजे कच्चा माल आणि बनवण्याची प्रक्रिया यावर खूप अवलंबून असणार. अगदी. त्यामुळे गुणवत्ता नियंत्रण हे एक आवाहन आहे तिथे. तर मग एकंदरीत बघायला गेलं तर या सगळ्या SCMsचा वापर महत्त्वाचा आहे. पर्यावरणासाठी फायदा आहे, कारण सिमेंट कमी लागतं, कचऱ्याचा पुनर्वापर होतो. हो. आणि तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर टिकाऊपणा वाढतो, रासायनिक हल्ल्यांपासून संरक्षण मिळतं. बरोबर. पण काही तोटे किंवा मर्यादा पण आहेत, जसं तुम्ही म्हणालात. हो, नक्कीच आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलिका फ्यूम सोडला तर बहुतेक SCMsमुळे सुरुवातीची मजबूती मिळायला वेळ लागतो. त्यामुळे बांधकामाचं नियोजन करताना हे लक्षात घ्यावं लागतं. दुसरं म्हणजे काही SCMs जसं सिलिका फ्यूम वापरल्याने पाण्याची गरज वाढते आणि सुपर प्लास्टिसायझर लागतो, त्यामुळे खर्च वाढतो. आणि तिसरा मुद्दा तुम्ही सांगितलात तो गुणवत्तेतला फरक. हो, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या फ्लाय ॲश किंवा स्लॅगची प्रतिक्रियाशीलता वेगळी असू शकते. त्यामुळे प्रत्येक वेळी चाचणी करून योग्य मिश्रण तयार करणं म्हणजे मिक्स डिझाईन खूप गरजेचं आहे. म्हणजे हे असं सरसकट वापरता येत नाही. विचार करून, नियोजन करूनच वापरायला हवं. प्रत्येक प्रोजेक्टनुसार योग्य SCM निवडणं महत्त्वाचं. अगदी बरोबर. SCMs हे खरं तर काँक्रीट तंत्रज्ञानातलं एक मोठं पाऊल आहे. त्यांनी खूप फायदे मिळतात, पण त्यांचा वापर योग्य माहिती आणि काळजी घेऊनच करायला हवा. सुरुवातीच्या काही गोष्टींसाठी तडजोड करावी लागते, पण दीर्घकालीन फायदे खूप मोठे आहेत. ही चर्चा ऐकून एक विचार मनात येतो. भविष्यात आपण बांधकाम साहित्याची निवड करताना पर्यावरणाची काळजी आणि उत्कृष्ट दर्जा यात अजून चांगला समतोल कसा साधू शकू. कदाचित आपल्याला अजून नवीन, स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या टाकाऊ पदार्थांपासून SCMs बनवण्यावर संशोधन करावं लागेल. त्यांची गुणवत्ता कशी टिकवून ठेवायची हे पण पाहावं लागेल, नाही का? हो, नक्कीच. संशोधनाला खूप वाव आहे या क्षेत्रात.